नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत प्रजासत्ताक दिन अतिशय सुंदर आणि सोपे भाषण. चला तर मग सुरू करूयात 26 जानेवारीचं सुंदर भाषण पाहण्यासाठी. तर 26 जानेवारी भाषण. दिवस हा सोन्याचा, तुमच्या माझ्या आनंदाचा, देशाच्या गौरवाचा, अभिमानाचा आणि उत्साहाचा विजय असो प्रजासत्ताक दिनाचा. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या देशाचे संविधान अंमलात आले आणि भारत एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष व लोकशाही प्रजासत्ताक देश बनला. या संविधानामुळे प्रत्येक भारतीय नागरिकाला स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुतेचे हक्क मिळाले. हे महान संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली तयार झाले. संविधानाने केवळ अधिकारच दिले नाहीत, तर आपली कर्तव्येही सांगितली आहेत. एक जबाबदार नागरिक म्हणून संविधानाने पालन करणे हे आपले कर्तव्य आहे. आपल्या स्वातंत्र्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपले प्राण अर्पण केले. त्यांच्या बलिदानामुळेच आज आपण मोकळा श्वास घेत आहोत. त्यांचे त्याग आणि देशप्रेम आपण सदैव स्मरणात ठेवले पाहिजेत. आजचा तरुण हा देशाचा खरा आधारस्तंभ आहे. आपण शिक्षणात प्रगती करून, प्रामाणिकपणे काम करून आणि देशप्रेम मनात ठेवून पुढे गेलो तर भारत निश्चितच प्रगतीच्या शिखरावर पोहोचेल. शेवटी आपण सर्वांना एकजूट ठेवून जात धर्मापलीकडे जाऊन देशाच्या प्रगतीच्या योगदान देण्याचा संकल्प करूया. हाच 26 जानेवारीचा खरा संदेश आहे. धन्यवाद. कसं वाटलं आजचं 26 जानेवारीचं हे सोपं आणि सुंदर भाषण? नक्की कमेंट करा. तुम्ही कुठून माझे व्हिडिओ पाहता ते देखील सांगा. आणि आपलं चॅनल नवीन आहे, त्यामुळं प्लीज सर्वांनी मला सपोर्ट करा. आणि भाषण कसं वाटलं हे एक छानशी कमेंट करून नक्की सांगा. मी तुमच्या कमेंटची वाट बघत आहे. चला भेटूयात उद्याच्या भाषणासोबत. बाय सर्वांना.